छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत माता की श्री रामचंद्र की हनुमान की जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी। सध्या औरंगाबाद मतदारसंघ याचं वाळवंट झालेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी सुजलाम सुफलाम असा प्रदेश करायचा आहे। औरंगाबादमध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक बेरोजगारांना काम नाही आहे, नोकरी नाही आहे, महिलांना काम नाही आहे, त्यांना नोकरी नाही आहे, अपंग व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींना कोणी विचारत नाही। आम्ही 1000 दिव्यांग व्यक्तींना कानाचे मशीन दिले, जयपूर फूड दिले, व्हीलचेअर दिल्या, सायकली दिल्या, महिलांना मसाला विकण्याचं आणि काम दिलंय। त्या घरोघरी बसून परिसरामध्ये मसाले विकतात, मसाले तयार करतात, अगरबत्ती तयार करतात। अशा अनेक योजना आहे, या भागात झालेल्या नाहीत। MIDCमध्ये केंद्रामध्ये 10,000 एकर जमीन 6 वर्षांपासून आणलेली आहे, परंतु अजून काही उद्योग व्यवसाय सुरू झालेला नाही। 3-4 उद्योग झाले। मोठ्या प्रमाणात आपण परदेशातले लोक आलो, उद्योगपती आलो, बिल गेटला बोलो, एलन मस्क आहे त्याला बोलो, भारतामध्ये मुकेश अंबानी आहे, नंतर तो किर्लोस्कर ग्रुप आहे, गौतम अदानी आहे, असे कितीतरी उद्योग आपल्याला या भागामध्ये करता येईल। तर मुस्लिम समाजासाठी हजला जाण्याची जी सवलत होती ती बंद पडलेली आहे, त्याला सबसिडी मिळत नाही, ती आपण सुरू करण्याचा प्रयत्न करू। आता हजला जाण्यासाठी जर मुंबईवर कोणी गेलं यात्रे करून त्याला कमी पैसे लागतात, औरंगाबादहून जर विमानाने गेलं त्याला 88,000 रुपये जास्त भरावे लागतात। म्हणून ही सवलत जी तफावत आहे हे दूर करू। एक एअर कंपनीला आपण कमी करायचं किंवा इथून डायरेक्ट हजला आपण सेवा सुरू करू। घरकुलांचा प्रश्न फार मोठा आहे। काही तुमच्यापैकी किती लोकांना घर नाही आहे? घर बघा, घर नाही, 25% लोकांना घर नाही आहे, मोठी समस्या आहे। नंतर वाळवंट आहे आपल्या प्रदेशामध्ये, आपला भाग वाळवंट आहे। आपल्याला पूर्वेकडे जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचं पाणी आपल्याला पश्चिमेकडे म्हणजे आपल्या औरंगाबाद भागात आणायचं आहे। नदी जोड प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे। या औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या शिक्षण संस्था सुरू करायच्या आहेत। IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, IIIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे सर्व इथं सुरू करू शकतो। पण आपले नेते मंडळी यांचं दररोज भांडणं, अरे काय चाललं गेल्या 1.5 वर्षापासून, तसे संध्याकाळी रस्त्यावर कुठे भुगतात, दारू पिऊन लोक भांडणं करतात एकमेकांशी। अशा प्रकारचा व्यवहार महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे। आज त्याला शिव्या देतो, तो त्याला शिव्या देतो, हा म्हणतो मी याला जराट टाकेल, तो म्हणतो मी जराट टाकेल। आणि लोकांच्या समस्या काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे ना। समस्या कोणी बोलतं का? भाषण तुम्ही ऐका आज मुख्यमंत्र्यांचं, अरे इन्होंने ऐसा क्या, उद्धव ठाकरे ऐसा क्या। तात्पर्य असं आहे की लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावर विचार केला पाहिजे। नुसतं भांडण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, हिंदू समाज आहे, त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचं, त्यासाठी आपण प्रयत्न करू। घरकुलं द्यायचे आहेत, नोकऱ्या द्यायच्या आहेत, बचत गटांना बँक नोकरी कर्ज देत नाही,
महिलांच्या बचत गटांना कर्ज मिळण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि अशा प्रकारे औरंगाबाद मतदारसंघ आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे. तिथे फक्त वाद आणि भांडणं, समांतर पाणी योजना, किती समांतर जल योजना किती वर्षावर चालू आहे, होत नाही काम लवकर. कामगारांची नोंदणी, कितीतरी कामगार आहेत त्यांना काही सवलती मिळत नाही. आम्ही जवळजवळ 5,000 लोकांची नोंदणी केली आम्ही घराघरामध्ये जाऊन आणि त्यांना सवलती दिल्या. त्यांना आपण साहित्य वाटलं, भांडे वाटले. तुमच्याकडे इकडे कामगार असेल त्यांची पण नोंदणी करून जेवढे आपल्याकडे दिव्यांग लोक आहेत, अपंग लोक, त्यांना कानाचं मशीन, जयपूर फ्रूट, 3 पाटी, 3 चाकी सायकल, व्हीलचेअर आणि हजारो लोकांचे गावागावात दिले. संजय गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, साबणबाळ योजना, या योजनांच्या फायली लवकर मंजूर होत नाही. फायली मंजूर झाल्या तरी त्यांना अनुदान मिळत नाही. फाईल माझ्या टक्करमध्ये चंद्रकांत खैरे साहेब आहेत, भुमरे साहेब आहेत, आपली टक्कर कोणाशी होणार? जलील साहेब आहेत. माझी टक्कर सर्वांची आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटतो, मला द्या. अरे यांना उमेदवार मिळत नाही. अरे कोण शिकलेला आहे त्याला मला तुम्ही त्यांना बोला 3 उमेदवाराला आणि 5 वाक्य इंग्लिशमध्ये बोला, सांगा इंग्रजीमध्ये 5 वाक्य बोला. अरे इनको इंग्लिश पढ़ने नहीं आती, कोई पढ़ता ही नहीं. वो जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे ऐसा, वो ऐसा. अरे कुछ पढ़ो, स्टडी करो, हमको आगे जाना है. मी बच्चू कडू साहेबांना भेटतो. परवा अमरावतीला गेलो संध्याकाळी, माझ्या फोटो पण आहे. त्यांना विनंती केली, त्यांनी तो महायुतीला पाठिंबा ऐकून घ्या ना माझं पूर्ण. म्हणजे त्यांना भेटलो मी. ते म्हणाले की अरे बाबा मी भयंकर बिझी आहे 26 तारखेपर्यंत, मला दुसरा उमेदवार उभं करायचं नाही आहे. आता जास्त गर्दी होती, जास्त मला आर्ग्युमेंट करता आलं नाही. पण त्यांना म्हटलं मला पाठिंबा द्या, तुम्ही उभं राहत नाही तर तुम्ही जर मला तिकीट देत नाही तर मला पाठिंबा द्या. आणि माझ्यासोबत होते आमचे सामाजिक कार्यकर्ते, याचे दिव्यांग व्यक्तीचे पुढे आपले सर आपलं नाव सांगा. पाठिंबा मला बच्चू कडू साहेबांचा प्रहार पक्षाचा आहे.